स्वामी समर्थांची दिव्य कथा। एका दिवशी जंगलाच्या गाभाऱ्यात एक अद्भुत वातावरण पसरलं होतं। पक्ष्यांचा गोड किलबिलाट थांबला होता, नदीचा कलकलाटही जणू शांत झाला होता। पाण्यावर उमललेली कमळं मंद वाऱ्याने हालत होती। शुभ्र हंस आपल्या पिलांसह त्या कमळांच्या मधोमध खेळत होते। आजूबाजूला हिरवळ, वृक्षराजी आणि दूरवर मोराने पंख पसरून केलेलं नृत्य। संपूर्ण निसर्गात एक दिव्य मंगलभाव निर्माण झाला होता। या पवित्र क्षणी एका मोठ्या खडकावर स्वामी समर्थ महाराज विराजमान झाले। त्यांच्या अंगावर पवित्र भस्म होते, गळ्यात रुद्राक्ष व तुलसीच्या माळा होत्या, त्यांच्या डोळ्यातून करुणेचा झरा वाहत होता। त्यांच्या 4 हातात वेगवेगळे दिव्य चिन्ह होते, दिवा, शंख, त्रिशूल आणि कमंडलू। प्रत्येक हात भक्तांसाठी वेगळी शिकवण देत होता। दिवा ज्ञानाचा प्रकाश दाखवत होता, अज्ञानाच्या अंधारात हरवू नका। शंख धर्माचा नाद घुमवत होता, सत्य आणि सद्गुणांचा मार्ग निवडा। त्रिशूल सांगत होता, भय, अहंकार आणि दुर्गुणांचा नाश करा। कमंडलू पवित्र पाण्याने भरलेला होता, संयम आणि साधेपणाने जगा। स्वामींच्या चरणाशी गायी व वासरे शांतपणे बसली होती। एक वत्स त्यांच्या पायाशी निजले होते, तर दुसरे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमाने पाहत होते। जवळच हरणं, सशासुद्धा येऊन बसली होती। नदीकाठी उभे असलेले हंस जणू त्यांचे आशीर्वाद मागत होते। झाडांच्या फांद्यांवर बसलेले पक्षी चिवचिवाट करता फक्त शांतपणे स्वामींकडे पाहत होते। यावेळी काही भक्त जंगलात आले। त्यांनी स्वामी समर्थांना पाहिलं आणि ताबडतोब त्यांच्या चरणी नमस्कार केला। त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। एक भक्त रडत रडत म्हणाला, स्वामी, आमच्या जीवनात दुःख खूप आहे। संसाराच्या यातना, आजारपण, दारिद्र्य, चिंता यामुळे आम्ही खूप त्रस्त झालो आहोत। आम्हाला मार्ग दाखवा, आम्हाला तुमचा आश्रय द्या। स्वामी समर्थांनी प्रेमाने हस्त त्या भक्ताच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अरे माझ्या लेकरा, चिंता का करतोस? जीवनात अडथळे येतात, दुःख येतं, पण भक्तासाठी ते कायमचं नसतं। तू माझ्यावर विश्वास ठेव, माझं नामस्मरण कर। जसा हंस पाण्यात राहतो पण त्याच्यावर पाण्याचा थेंब राहत नाही, तसा भक्त संसारात राहूनही दुःखाला बांधला जात नाही। श्रद्धा ठेव, मी सदैव तुझ्या सोबत आहे।